अकोले तालुक्यातील समशेरपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। समशेरपूर येथील शेतकरी आणि दूध व्यावसायिक सुनील त्र्यंबक बेनके यांच्या मालाच्या उभ्या पिकावर अज्ञातानं तणनाशकाची फवारणी केली असून यामुळे सुनील बेनके यांचे अंदाजे 50,000पेक्षा जास्त रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। सध्या वालाला 60 रुपये किलोपेक्षा जास्त बाजार असून सुनील बेनके यांनी त्यांच्या मालकीच्या 1 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर वालाची लागवड केली आहे। त्यापैकी निम्म्या क्षेत्रावर अज्ञात व्यक्तीनं तणनाशक फवारणी केली असल्याचं स्पष्ट दिसतंय। अकोले तालुक्यातील समशेरपूर शिवारात सुनील बेनके यांची जमीन असून त्यांनी त्यांच्या शेतात पावसाळी हंगामात टोमॅटो पिकाचं उत्पादन घेतल्यानंतर त्याच शेतात नंतर वालाची लागवड केली होती। सध्या वालाला शेंगा लागून उत्पादन सुरू होणार होतं। वालाला खूपच शेंगा लगडलेल्या होत्या। अशातच 2 दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीनं रात्रीचे सुमारास सदर त्यांच्या मालकीच्या वाल या पिकावर तणनाशकाची फवारणी केल्याची दिसून आलंय। जास्त प्रमाणात तणनाशकाची फवारणी केल्यामुळे पिकांबरोबर गवतही जळालं असल्याचे दिसतंय। सदर घटनेची दखल घेऊन कृषी विभाग अकोले यांचे वतीने सदर घटनेचा पंचनामा करून कारवाई व्हावी अशी मागणी सुनील बेनके यांचे वतीने करण्यात आली आहे। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे। माझा 1 बिघा भरू आला होता। 2-3 दिवसामध्ये मला वाटलं की इथं येऊ गेलंय, पण ते 2-4 दिवसानंतर माझ्या असं लक्षात आलं का अज्ञात कोणीतरी तणनाशक मारलंय आणि कमीत कमी माझं 50-60 हजार रुपयापर्यंत नुकसान झालंय।